नमस्कार मित्रांनी मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे सगळे काही घरामध्ये ऋषीला शोधत असतात, पण नयनताराची थोडीशी जास्तच काही चलबिचल झालेली असते. खूप ती ट्रेसमध्ये आलेली असते. अचानक ऋषी तिथे येतो आणि म्हणतो, थांबा, मी आलो आहे. असं काही झाल्यानंतर नयनतारा पटकन ऋषीकडे धावत जाते. अरे ऋषी, कुठं गेला होतास? किती काळजी लागली होती. ही अनिका पटकन धावते, ऋषीला मिठी मारते. ऋष, कुठे गेला होता रे? आपला साखरपुडा आहे, तुला माहीत नाही आहे का रे? असं काही बोलल्यानंतर ऋषी म्हणतो, माझं थोडंसं एक काम होतं, त्यासाठी मी गेलो होतो. रिलॅक्स हो, चिल हो आई, काही टेन्शन घेऊ नकोस, तो मी आलोय माघारी. असं काही बोलत असताना ऋषी अनिकाला घेऊन स्टेजवरती येतो. सगळ्यांना म्हणतात की बाबा, आई, अन्नपूर्णा आजी, अरे दादा, वहिनी, सगळेजणी चेअरवरती बसा. कोणीही काहीही म्हणजे टेन्शन घेऊ नको, मी आलो आहे आणि आपण कार्यक्रम पुढचा करूयाच. कामिनी अनिका म्हणते, अरे ऋषी, पटकन आपण ना रिंग घालून घेऊया, म्हणजे आपण नंतरनंही बोलता येईल ना. अन्नपूर्णा म्हणते, अरे मुहूर्त आपल्याला दिलेला आहे, त्या मुहूर्तानुसारच आपण करणार आहोत, पण तुम्ही एवढ्या दोघीजणी गडबड का करताय ते तरी सांगा मला. असं काही बोलल्यानंतर ऋषी म्हणतो, अनिका, हो आपण अंगठी घालणार आहोत, ठीक आहे, पण मला एक गोष्ट सांग, मी आता तुला एक प्रश्न विचारणार आहे, त्याचे उत्तर तू खरं खरं मला द्यायचं आहे, बरोबर? अनिका म्हणते, ओके ऋष, मी देणार आहे, कारण लाईफ पार्टनर होणार आहोत ना आपण, त्यामुळे हे प्रश्न विचारणं मला अधिकार आहे. तोपर्यंत कामिनी इकडे अनिका बघते. दोघीजणी एकदा स्माईल करतात. त्यांना वाटतं खरोखर अनिकाचा साखरपुडा होतोय की काय. तोपर्यंत ऋषी म्हणतो, तू माझ्यावरती किती प्रेम करते? आणि अनिका म्हणते, ऋषी, मी तुला शब्दातही सांगू शकत नाही एवढं मी तुझ्यावरती प्रेम करते आणि माझ्यासारखं कोणी करूही शकणार नाही. ऋषी म्हणते, ओके, एवढं जास्त? बरं ठीक आहे, पण तू माझ्यावरती खरं प्रेम करते, बरोबर अनिका? तर खऱ्या प्रेम करणाऱ्या माणसाला सगळं काही खरं सांगायचं असतं, माहिती आहे ना. तू कामिनी आजींची म्हणजे तुझ्या ग्रॅनी आजीची शपथ डोक्यावरती ठेवून शपथ घेऊन दाखव की तू आत्ता माझ्याशी सगळं काही खरं खरं बोलणार आहेस आणि सांगणार आहेस. असं काही बोलल्यानंतर पटकन ही अनिका म्हणते, हो, मी ग्रॅनी आजी शपथ घेते, मी सगळं खरं खरे सांगेन, कारण की मी काही खोटं बोलणार नाही आणि माझ्या ग्रॅनी आजीची काही डेट वगैरे होणार नाही, म्हणजे मरण काही पावणार नाही. असं काही बोलल्यानंतर इथे कामिनी थोडीशी घाबरते आणि हसत म्हणते, अनिका थोडीशी नादान आहे ना, त्यामुळे तिला काही कळत नाही बोलायचं, असं म्हणते. तिच्या म्हणजे काही चुकांवरती पांघरून घालते. ऋषीला तर खूप हसायला येत असतं. सगळेजणी डोक्याला हात लावून बसत असतात. अरे ह्या दोघींचं चाललंय तरी काय चाललंय. बरं ठीक आहे, या सगळ्याचा खरा खोटा न्याय निवाडा करण्यासाठी एका व्यक्तीला आपण बोलवलं आहे. त्या व्यक्तीचं स्वागत एकदम जंगी स्वागत झालं पाहिजे. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. सगळेजणी टाळ्या वाजवायला सुरुवात करतात आणि ह्या चरणची आतमध्ये एंट्री होती. कमळी, त्या चरणला घेऊन ये, असं काही ऋषी बोलतो. चरणला आणून त्या प्राजूच्या पायापाशी टाकतात. प्राजू त्याला पाहून खूप रडते, खूप घाबरते, बिलबिलते. तिला काही कळतच नाही की काय होतंय काय नक्की. नयनताराही खूप घाबरते. अरे, मी तर सांगितलं होतं नव्हतं ऋषीला, पण हे असं कसं झालं? काही सांगायला तर तयार नाही. तोपर्यंत अन्नपूर्णा म्हणते, म्हणजे कमळी, तू ह्या चरणला इथे का? कमळी म्हणते, अन्नपूर्णा आजी, हो, मी तुम्हाला सांगणारच आहे, ह्या चरणला इथे आणण्याचं कारण काय आहे. कारण की ह्या चरणच्या मार्फत ह्या कामिनी आजींनी खूप मोठा डाव खेळला आहे हे साखरपुडा लग्न होण्यासाठी. असं काही म्हणल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. कोणाला काहीही कळत नाही काय करायचे, काय बोलायचे ते. चरण सगळ्यांसमोर हात ठेवून गुडघ्यावरती बसून सगळ्यांची माफी मागतो. मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली, मी प्राजूबरोबर तसं करायला नको होतं. प्राजूने मला फक्त कानाखाली मारली होती, त्याचाच बदला मी तिच्याकडून घेतला आणि तिच्याबरोबर मी गैरवर्तन केलं आणि त्याचा व्हिडिओ मी घेतला.
तिचा व्हिडिओ मी ब्लॅकमेलसाठी ठेवला नव्हता, पण ह्या कामिनी आजी ज्या आहेत त्यांनी माझ्या मोबाईलमधून गपचूप मोबाईलमधून व्हिडिओ काढून स्वतःच्या मोबाईलमध्ये घेतला आणि त्यांनी नयनतारा मॅडमला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याची डिमांड केली की ऋषी आणि अनिकाचं लग्न झालं पाहिजे, नाहीतर हा व्हिडिओ मी व्हायरल करीन, अशी काही धमकी त्यांनी नयनतारा मॅडमला दिली होती. तोपर्यंत सगळ्यांना काही कळल्यानंतरनं कमळी पुढे येते, म्हणते काय हो कामिनी आजी, तुम्ही एवढे म्हातारे झाले आहात, वय झाला आहे, केस पांढरी झाली आहेत, तरी तुम्हाला हे थेरं सुचतात अजून करायची, आता तरी सुधरा थोडंसं. तोपर्यंत कामिनीला खूप राग आलेला असतो. कमळी म्हणते आज हे प्राजू बरोबर झालं होतं, उद्या तुमच्या नातीबरोबर म्हणजेच अनिकाबरोबर झालं असतं तर काय केलं असतं तुम्ही. तोपर्यंत पटकन कामिनीही कमळीला मारणार, तोपर्यंत अन्नपूर्णामध्ये येते, तिचा हात पकडते आणि तिला सानकीना कानाखाली मारून टाकते आणि म्हणते बास कर अगं कामिनी, किती अजून खोटं बोलणार आहेस तू आणि किती ब्लेम दुसऱ्यालाच करणार आहे. असं काही बोलल्यानंतर ना तिथून कामिनी अनिका ह्या दोघीजणी निघून जातात. चरण म्हणतो मला माफ करा, मी इथने पुढे काहीही करणार नाही, मला सोडून द्या, पोलिसांच्या हवाले काही करू नका. तोपर्यंत कमळी आपली तिथून सगळ्यांची क्षमा मागून निघते, खास करून नयनताराच्या पुढे उभा राहते, म्हणते की मी तुमची माफी मागते, तुमच्या परवानगीशिवाय मी घरामध्ये आले. तिथून आपली कमळी निघून जाते. नयनताराच्या समोर कमळी फक्त एवढंच जाताना बोलते की तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात, हे मला वाटलं होतं पण नाही, कारण की असल्या लोकांना जर आपण आत्ताच वाव देत राहिलो ना, हे पुढे जाऊनही आपल्याला ब्लॅकमेल करायला कमी करणार नाहीत. तुम्ही एक आई आहात म्हणल्यानंतरनं तुम्हाला कसं एकदम स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. असं बोलल्यानंतरनं नयनतारा तिच्या बोलण्याकडे पाहतच राहते आणि ती कमळी आपली निघून जाते आणि चरणही निघून जातो, कारण की त्याला कोणी काही बोलतच नाही. नयनतारा खाली बसते, खूप रडते आणि ऋषी आणि म्हणजे आपल्या प्राजूला जवळ घेऊन रडत असते. येणाऱ्या पुढच्या भागामध्ये आपल्याला काही असं भेटणार आहे की नयनतारा, राजन म्हणजे रागिनी, अनिका, कामिनी ह्या घरी गेलेले असतात. कामिनी आणि अनिका ह्या दोघीजणी रूममध्ये जायला निघतात. अन्नपूर्णा म्हणते थांबा, कुठे निघाला आहात. कामिनी काही बोलत नाही. तुम्ही दुसऱ्याच्या घराची पाक वाट लावाय निघाला आहात आणि आता तुम्ही स्वतःची घरं धरताय. चालते व्हा माझ्या घरातून, इथे अजिबात थांबायचं नाही. असं म्हणून अन्नपूर्णा दोघींचे हात धरते, घराच्या बाहेर काढते. रागिनीलाही थोडासा राग येतो, पण ते काही करू शकत नाही राजनच्या समोर. खूप ट्विस्ट आहे येणाऱ्या भागामध्ये. नक्कीच ह्या दोघींची घरातून हक्कलपट्टी केलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.